नमस्कार मंडळी. आज तुम्ही बघितलात तर मी आज घरीच आहे. कारण दरवेळेला मला म्हणजे या 4-5 दिवसात इकडे जा तिकडे जा असं बाहेरच जाणं होतं. तर घरातली कामे नाही करायला मिळत होती. जे सामान तुम्ही बघताय ना त्याला पूर्ण म्हणजे ते खराबच झालं आहे. आमच्या वाड्याला ना पूर्ण सलटी दिसतील, पण पाठीमागच्या साईडला बलट घातलं होतं त्यामुळे ते पूर्ण पॅक झाला होता. आणि जेव्हा ते पडलं ना त्याच्यानंतर तिकडची साईड पूर्ण ओपन झाली. म्हणून मग लगेच बलट म्हणजे हे आम्ही अजून साफ नाही केलं आहे ना. 2-3 दिवस झाले पण नाही साफ करायला मिळालं, कारण माझं जाणं येणं बाहेरच होतं. म्हणून मग मी साड्या लावल्या होत्या अशा वर खाली. साड्या बांधल्यात ना त्या एकदम चांगल्या होत्या, असं काही नाही. पण जे आमच्याकडचे सर्वात मोठी पाहुणी येतात म्हणजे माकडं, वानर, ते एकसुद्धा वस्तू तुम्हाला चांगली दिसणारच नाही. आणि ज्या साड्या आहेत त्या पण पूर्ण फाडून टाकल्या आहेत. त्या आधीमध्ये तुम्हाला दिसतील की त्याचे दोरेच निघालेत किंवा काय. एकदम सरळ अशा बांधलेल्या त्या पूर्ण संध्याकाळपर्यंत दररोज फाडतात. तर आता ते साफ करून साईडला करून ठेवते. आता जे हे पलाट तुम्ही बघितला तर त्यामध्ये खूप अशा उपयोगी वस्तू होत्या, म्हणजे बांबू, मेडी, काही सामानं. आणि आपण जे सामान रचतो ते परत उपयोगी येईल अशा प्रकारेच तिथे मिळतं. आमचा वाडा जेव्हा ह्या मेडींवरती होता तेव्हापासूनच्या या मेडी आहेत आणि अजूनपर्यंत चांगल्या राहिल्या होत्या. पण वाळवी आहे म्हटल्यावरती येणारच, आणि वाळवी काय सांगून अशी येत नाही, तशा प्रकारे ही यांना पण लागले. म्हणून तापायला ठेवते म्हणजे वाळवी कमी होईल. आणि मध्येच मला ह्याच्यामध्ये बांबूची गिरकाठी भेटले, ती खूप आता उपयोगात येईल. तर आता ते साईडला ठेवते. तर झाले माझं साफ करून झाल्यानंतर हाताची हालत अशी झाली, म्हणजे सर्व हात खराब झालेत. जे होतं ते आजूबाजूलाच ठेवलं, जास्त काही इकडे तिकडे नाही गेलं. पाठीमागे तुम्हाला पातेला दिसेलच. ती साईड ओपन झाली होती म्हणून छोटासा प्रयत्न करून ठेवला आहे. ओपन झालं होतं म्हणून मग थोड्या प्रमाणात म्हणजे जे बांबू होते वाकडे तिकडे ते बांधून ठेवलेत तात्पुरती म्हणून. मग जेव्हा परत एकदा जमीन वगैरे झाली की लाईनीत लावता येईल. जे काढलं आहे ते तापायसाठी ठेवलं आहे, त्यामध्ये जर चांगलं असेल तर मग परत ठेवायचं, नाहीतर मग ते फोडून लाकडच त्याची करायची जाळण्यासाठी. इकडे तुम्हाला दिवसभराचा कचरा आणि मोहर पडलेला दिसेल आंब्याचा. तर झालंय माझं सगळं अंगण साफ करून, आणि तुम्हाला आता चकचकीत दिसतंय. ह्या चकचकीत दिसण्याच्या अगोदरचा भाग खूप वेगळा असतो, म्हणजे पूर्णच पातेरा आणि मोहर असतो. थोडा वेळ मिळाला त्यामध्ये खोपीची जमीन पण करून घेतली, रूम बारीक करणं चालू आहे. कचरा काढून आणि खोपीची जमीन पण करून झाले, म्हणजे ते खतून झाले. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.